नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. अलीकडे विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्या निवडणुका दरम्यान एका बुजुर्ग माजी मंत्र्यानं आपल्या मुलाला वारंवार सांगितलं की यावेळी विधानसभा पुन्हा एकदा मीच लढवायला हवी, तू लढवू नको, अन्यथा आपल्याला जिंकून येणं कठीण आहे. त्यानं आपल्या या पोटच्या मुलाला वारंवार सांगितलं, अनुभवातून सारं पटवून दिलं. पण चिरंजीव उद्धट आहेत, उद्धट होते. तुमची हौस वयाची 75वी आल्यानंतरही जर फिटत नसेल तर मी घराबाहेर पडतो. शेवटी त्या बापाचा नाईलाज झाला. थोडक्यात काय तर मला असं वाटतं केलेल्या कुकर्मांची त्याला फळं यावेळी फेडावी लागली. त्या मुलानं बापाचं ऐकलं नाही. तो निवडणुकीत उभा राहिला आणि त्याच्या विरोधात सतत त्याआधी विधानसभेला पराभूत होणाऱ्या उमेदवारानं या मुलाचा पराभव केला. अजित पवारांवरून मला हे उदाहरण आठवलं. अजितदादांना अनेकांनी सांगितलं अमुक एक करू नका, पण त्यांनी ऐकलं नाही. अजितदादांची ती खोड आहे, वाईट सवय आहे. जेव्हा केव्हा त्यांना अमुक एखादा त्यांच्या भल्यासाठी सांगतो, त्यांना तो उपदेश, तो ॲडव्हाइस चुकीचा वाटतो आणि त्या उपदेशाच्या विरोधात ते नेमकी भूमिका घेतात आणि कायम घरी किंवा बाहेर पायावर दगड मारून घेतात, धोंडा मारून घेतात, स्वतःचं मोठं नुकसान करून घेतात. छगन भुजबळांनी सुरुवातीला काहीशी नाराजी प्रकट केली की त्यांना मंत्री न करण्यामागे अजितदादा, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा कडवा विरोध होता. त्या तिघांचं एक मत होतं आणि त्यातून त्यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आलं. पण त्यानंतर भुजबळांना नेमकं ते सत्य कळलं. जी माहिती नेमकी माझ्याकडे आलेली आहे तीच तुम्हाला सांगतो आहे की प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे या दोघांनी भुजबळांना मंत्री करू नका याबाबत अजिबात अजितदादांना सांगितलेलं नव्हतं. भुजबळांच्या नावाला त्यांनी विरोध केलेला नव्हता. या उलट त्या दोघांनी अगदी निक्षून अजितदादांना सांगितलं की तुम्ही भुजबळांना मंत्रिपदापासून दूर ठेवलात तर आपल्या पक्षाचं आणि महायुतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. आणि नेमकं तेच घडायला सुरुवात झाली आहे. अजित पवारांनी त्या दोघांचाही सल्ला धुडकावून लावला आणि ते दोघंही शेवटी अजितदादांचे शागिर्द, फॉलोअर्स. त्यामुळे त्यांनी शांत बसण्याची भूमिका घेतली आणि अजितदादांच्या हट्टाला त्यानंतर विरोध केला नाही. आणखी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, अगदी शपथविधीच्या क्षणापर्यंत अजित पवारांना अनेकदा त्या देवेंद्र फडणवीसांनी भुजबळांच्या या शपथविधीविषयी निक्षून सांगितलं. अजित पवारांना त्यांनी हे करू नका वारंवार सांगितलं. भुजबळांना दूर ठेवणं म्हणजे मोठ्या ताकदीला मुकणं आहे हे देखील त्यांनी सांगितलं. पण अजितदादांनी फडणवीसांचं देखील ऐकलं नाही, मनमानी केली
आणि पुन्हा एकदा पायावर फार मोठा धोंडा पाडून घेतला. त्यांनी ना घरातल्यांचं ऐकलं ना आपल्या नेत्यांचं, आणि त्यातून आता फार मोठं वादळ विनाकारण या अजित पवारांमुळे महायुतीनं आपल्या अंगावर ओढवून घेतला आहे. बघा, राजकीय घडामोडी कशा चित्रविचित्र असतात ते. म्हणजे मला 28 वर्षांपूर्वीचे नेमके भुजबळ आठवले, जेव्हा ते अनेक आमदारांसहित ठाकरे यांची शिवसेना सोडून बाहेर पडले आणि त्यांनी पक्षांतर केलं. त्यावेळी नेमकं नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं आणि 28 वर्षांपूर्वी याच भुजबळांना त्यांच्या संगतीनं बाहेर पडलेल्या काही आमदारांना मंत्री आणि राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. त्यानंतर थेट 28 वर्षांनी पुन्हा एकदा नागपुरात त्याच भुजबळांच्या महायुतीचा सरकारचा शपथविधी नागपुरात पार पडला. पण यावेळी भुजबळांना मंत्रिपदातून डावलण्यात आलं. मित्रांनो, मला जसंच्या तसा तो प्रसंग आठवतो. म्हणजे जेव्हा छगन भुजबळ आपल्या साथीदार आमदारांसहित बाहेर पडले, तेव्हा बाळासाहेबांच्या हुकुमावरून, सांगण्यावरून, सूचनेवरून ठाण्यातले धर्मवीर अर्थातच आनंद दिघे त्यांच्या काही अनुयायांसहित, त्यांच्या काही सवंगड्यांसहित, सहकाऱ्यांसहित नागपुरात तलवारी घेऊन दाखल झाले होते. त्या साऱ्यांना भुजबळ आणि त्यांच्या साथीदारांना योग्य तो धडा शिकवायचा होता. पण सुदैवानं पोलिसांनी तो बाका प्रसंग टाळला, तो ओढवला नाही. बरं झालं, अन्यथा भुजबळ आणि त्यांच्या साथीदारांना तेव्हा आणि त्यानंतरही कित्येक महिने जीवाला धोका होता. पण बघा कसा योगायोग असतो की आनंद दिघे यांच्या संगतीनं त्या 28 वर्षांपूर्वी ठाण्यातले जे त्यांचे अत्यंत विश्वासू असे सहकारी आणि साथीदार, जीवाची पर्वा काळजी चिंता न करता बाहेर पडले होते, त्यातले एक होते एकनाथ शिंदे. मित्रांनो, त्यानंतर त्याच एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये 25 वर्षानंतर याच भुजबळांनी मंत्री म्हणून शपथ घ्यावी. थोडक्यात काय तर राजकारणामध्ये केव्हाही काहीही घडू शकतं. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की जे अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या किंवा अगदी साध्या नेत्याच्या लक्षात येतं, ते या अजितदादांच्या का लक्षात आलेलं नाही. म्हणजे अजितदादा आणि त्यांची राष्ट्रवादी हा एकमेव आपल्या या राज्यातला असा राजकीय पक्ष की ज्यांच्याकडे मराठा आणि OBC दोन्हीही तुल्यबळ होते. म्हणजे अजितदादा मराठ्यांचं नेतृत्व करण्यात अव्वल, मराठा समाज त्यांच्या सभोवताली जमा झालेला आणि त्याचवेळी आपल्या या राज्यातल्या OBCंचे सर्वाधिक लोकप्रिय, लोकमान्य, प्रभावी आणि ताकदवान असे छगन भुजबळ त्यांच्या सोबतीला, संगतीला. थोडक्यात काय तर अजित पवार आणि छगन भुजबळ ही युती खऱ्या अर्थानं अजितदादांना राजकीयदृष्ट्या ताकद देणारी होती.
ताकद देणारी ठरली असती. पण अजितदादांना अवदसा आठवली, त्यांची फार मोठी चूक झाली आहे. त्यांनी छगन भुजबळांना मंत्री केलेलं नाही. भुजबळांना मंत्री केलं नाही त्यात मला काही घेणं देणं नाही. पण अजितदादांचं मात्र नक्कीच त्यातून मोठं राजकीय नुकसान झालेलं आहे. फार मोठी ताकद त्यांच्यापासून दूर गेली आहे. आणि भुजबळांनी जे नेमकं त्यांच्या अगदी जवळच्या काही मंडळींना सांगून ठेवलं आहे, सांगितलेलं आहे, विशेषतः त्यांचं मंत्रिपद डावलल्यानंतर त्यांनी जे अगदी शपथ घेऊन सांगितलं आहे, ते वाक्य फार महत्त्वाचं आहे. यानंतर भलेही मी राजकीय निवृत्ती घेईन, कदाचित मी सत्तेत नसेल, पण यापुढे मी कधीही अजितदादांच्या नेतृत्वाला सलाम ठोकणार नाही. यापुढे मला अजित पवार माझ्या स्वप्नात देखील माझे नेते आहेत, हे कधीही घडणार नाही. त्यांनी घेतलेली ही मोलाची आणि महत्त्वाची शपथ अगदी नक्की अजित पवारांना अडचणीची ठरणारी आहे. पण त्यापुढे जाऊन मी हे सांगेल की अजित पवारांचा हा तद्दन मूर्खपणा, त्यांची ही चुकलेली भूमिका केवळ त्यांच्या पक्षाला हानिकारक ठरलेली नसून त्यातून कदाचित अख्ख्या महायुतीचं फार मोठं नुकसान होण्याची फार मोठी शक्यता निर्माण झाली आहे. अजितदादा यांनी मोठी चूक केलेली आहे आणि त्यावर आता दूरपर्यंत काही घडेल, ज्यातून पुन्हा एकदा भुजबळ त्यांच्या संगतीला, सोबतीला जातील, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतील, असं मला अजिबात वाटत नाही. विशेषतः आपल्या या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीकडे त्या जिल्ह्यामध्ये, त्या प्रांतांमध्ये स्थानिक पातळींवर ओबीसींचं नेतृत्व करणारे नक्कीच काही नेते आहेत. पण आपल्या या राज्यामध्ये यशवंतराव चव्हाण जे सांगायचे की मराठ्यांनंतर अत्यंत महत्त्वाची जात, विशेषतः सत्ता मिळवताना महत्त्वाची असेल तर तो माळी समाज आहे. आणि त्या माळी समाजाचं आणि अर्थातच एकंदर ओबीसींचं नेतृत्व करणारे छगन भुजबळ, त्यांच्या तोडीचा एकही नेता महायुतीमध्ये किंवा महाआघाडीमध्ये देखील आजतागायत तयार झालेला नाही, तयार करण्यात आलेला नाही, तयार होऊ दिला गेलेला नाही. त्यामुळे छगन भुजबळ इज द असेट टू महायुती. महायुतीची त्यामुळे ताकद वाढते, ताकद वाढणार आहे, ताकद वाढलेली आहे. पुन्हा तेच ते नको की पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हेच ते छगन भुजबळ ज्यांनी महायुतीसाठी जरांगेंसहित भल्यांना अंगावर घेतला, निधड्या छातीनं ते सामोरे गेले. अजितदादांना त्याचा तर राग आलेला नाही किंवा मराठ्यांच्या नेत्यांच्या वाट्याला भुजबळ गेले म्हणून तर अजितदादांच्या डोक्यात ते घुसलं नाही की छगन भुजबळ यांना राजकीयदृष्ट्या संपवून मोकळं व्हावं. आणि ते जर त्यांच्या डोक्यात कोणी टाकलं असेल किंवा त्यांच्या मनात जर तो विचार आला असेल तर अजित पवारांनी आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. आणि अजित पवार यांचं एकट्याचं वाटोळं झालं तर फारसा फरक पडणार नाही, परंतु भुजबळ यांचं मंत्रिमंडळातलं अस्तित्व नसल्यामुळे जर त्याचा दुष्परिणाम अख्ख्या महायुतीवर होत असेल, त्यांच्या लोकप्रियतेवर होत असेल, तर भुजबळ जे म्हणाले तेच त्रिवार सत्य आहे
की आपल्या या राज्यात केवळ लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आटोपल्या म्हणजे सारं काही आटोपलं असं नाही, तर आणखीही काही महत्त्वाच्या निवडणुका आहेत आणि त्याही पलीकडे महायुती कायमस्वरूपी जर भरभक्कम बांधायची असेल तर भुजबळांना अंगावर घेणं थेट महायुतीला परवडणारं नाही. मला तर असं वाटतं की अजितदादांना याच पद्धतीनं भुजबळांना संपवायचं असेल, खेळवायचं असेल, त्यांची शक्ती कमी करायची असेल तर ओबीसी नेतृत्वाचं महत्त्व निदान काही काळ भारतीय जनता पक्षानं लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर दादा त्यांना आपल्या मंत्रिमंडळात घेण्यास तयार नसतील तर भारतीय जनता पक्षानं छगन भुजबळांचा आपल्या कोट्यातून विचार करायला हरकत नाही. ते जर घडलं तरीही भुजबळांची ताकद चोरून नेण्याची, पळवून नेण्याची हिम्मत शरद पवार करणार नाहीत. छगन भुजबळ हा विषय इथेच संपत नाही. भुजबळांचे प्लस मायनस पॉईंट्स आणि घडणारं बिघडणारं राज्यातलं राजकीय वातावरण त्यावर मी पुन्हा तुम्हाला नेमकं आणि नक्की सांगणार आहे. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.